नमस्कार, मी अक्षदा. नेहमीची फुलं तर सुकतात, पण हा क्रोशे गजरा तुमच्या सौंदर्याला टवटवीत ठेवेल. आणि हा गजरा एकदा बनवला की तुम्ही तो कोणत्याही सणाला, कार्यक्रमाला पुन्हा पुन्हा वापरू शकता. आपल्या हातांनी विणलेल्या गोष्टींची माया काही वेगळीच असते, नाही का? चला तर मग गजरा कसा विणायचा ते पाहूया. गजरा विणण्यासाठी सफेद व हिरव्या कलरचे उलन व विणण्याकरता सुई घ्यावी. सर्वात पहिले एक चैन विणून घ्यायची आहे. 100 ते 120 पर्यंत चैन विणून घ्यायची आहे. चैन कशी विणायची हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर याआधीच टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. सुईमध्ये चैन अडकवून सफेद रंगाचा धागा त्यामध्ये अडकवून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 चैन विणून डबल क्रोशे करून 5 चैन करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 5व्या क्रोशेमधून धागा हा पहिल्या क्रोशेमध्ये अडकून स्टिच करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व चैनमध्ये डबल क्रोशेच्या 5 चैन करून गजरा पूर्ण करायचा आहे. तर असा हा आपला सुंदर गजरा विणून पूर्ण झाला आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा. अशाच नवनवीन कलाकृती पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.